श्रीगोंदा शहराच्या राजकीय पटलावर मोठ्या प्रमाणात उलथापालथ सुरू असून भाजपमध्ये प्रवेशाची मालिका सध्या सुरू आहे. नगराध्यक्ष मनोहर पोटे यांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावण्यासाठी माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी सतीश कन्हेरकर आणि आमदार राहुल जगताप यांचे अत्यंत निकटवर्तीय समजले जाणारे कुमार लोखंडे यांच्या मातोश्री रेखा यांना उमेदवारी देऊन त्यांचे उमेदवारी अर्ज पहाटे 3 वाजता भरले. श्रीगोंद्याच्या राजकारणात उमेदवार फोडाफोडीत हातखंडा असणारे बाळासाहेब नाहाटा यांची जादू प्रभाग 1 मध्ये काल पाहायला मिळाली. नाहाटा यांना याबाबतीत साजन पाचपुते यांनी साथ दिली आणि दोघांनी मिळून प्रभाग 1 मध्ये करिश्माच करून दाखवला. आमदार जगताप यांच्या श्रीगोंदा शहरातील युवकांच्या गटातील नाराज तरुणांना आपलंसं करून श्रीगोंदा शहरातील प्रभाग 1 मध्ये मनोहर पोटेंच्या बालेकिल्ल्यात अडचणी निर्माण केल्या आहेत. प्रभाग 2 मधील पराग निंभोरे, प्रभाग 4 मधील तुकाराम दरेकर यांचे चिरंजीव संतोष दरेकर तसेच प्रभाग 6 मधील माजी नगराध्यक्ष नंदकुमार बोरोडे यांच्याशी जवळीक करून बाळासाहेब नाहाटा यांनी प्रभाग 7 मधून आपले बंधू भरत नाहाटा यांचा थेट भाजपच्या तिकिटावरच उमेदवारी अर्ज भरलाय. प्रभाग 9 मध्ये शिवाजी शेळके यांनीही आघाडीला सोडचिठ्ठी देत भाजपशी घरोबा केला. भाजपला श्रीगोंदा नगरपालिकेची एकहाती सत्ता मिळवून देण्याच्या प्रयत्नात श्रीगोंद्यात बरीच राजकीय उलथापालथ होताना दिसून येते. राजकीय पटलावर तत्व आणि विचारसरणी यांना वेशीवर टांगत अगदी वेगळ्या पद्धतीनं राजकारण सुरू आहे. काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीतील नेते प्राध्यापक तुकाराम दरेकर आणि बाळासाहेब नाहाटा यांची श्रीगोंदा तालुक्यात राजकीय खेळींचे चाणक्य म्हणून ओळख आहे. बाळासाहेब नाहाटा यांनी आघाडी सोडून भाजपच्या विजयासाठी केवळ भाजपच्या सोबत आलो असून भाजपमध्ये प्रवेश केला नसल्याचं सांगितलं. श्रीगोंदा नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आम्ही श्रीगोंदा तालुका विकास आघाडीच्या वतीनं या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला आम्ही पाठिंबा दिलेला आहे. त्याचं कारण असं आहे की राजेंद्र नागवडेंनी 10 नगरसेवक काँग्रेस राष्ट्रवादीचे असताना त्यांचा नगराध्यक्ष होऊ न देता 2 एकर जमिनीसाठी मनोहर पोटेंना नगराध्यक्ष केलं आणि अनेक वेळा स्वतःच्या स्वार्थासाठी पाडापाडीचं राजकारण आणि कुरघोडीचं राजकारण राजेंद्र नागवडे सातत्याने करत आले. म्हणून त्याला कंटाळून आम्ही या ठिकाणी हा पवित्रा घेतलेला आहे. आणि विशेषतः श्रीगोंदा नगरपालिकेच्या कारभारावर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते सातत्याने बोलायचे की भ्रष्टाचार होतो आहे, कामं चांगली होत नाही. आणि असा कारभार होत असताना कारभारीच स्वतःच्या पक्षात घेतला आणि त्याला नगराध्यक्ष केलं. म्हणजे ज्याला कसं करप्शन करायचं हे चांगलं माहिती आहे अशा अनुभवी माणसाला पक्षात घेऊन त्या ठिकाणी एक प्रकारे भ्रष्टाचारालाच पाठिंबा देण्याचं काम काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलेलं आहे. आणि या सगळ्या गोष्टीला आणि या प्रवृत्तीला कंटाळून आम्ही बबनराव पाचपुतेंना या ठिकाणी पाठिंबा देण्याचा निर्णय आम्ही श्रीगोंदा नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये या ठिकाणी घेतला. आणि आम्हाला जवळपास 4 जागा या ठिकाणी मिळालेल्या आहेत. वार्ड नंबर 1 मध्ये मधुआप्पा कणेरकर आणि कुमार लोखंडे आणि प्राध्यापक तुकाराम दरेकर यांचा मुलगा संतोष आणि आमचे बंधू भरत शेठ अशा 4 उमेदवार आम्ही आघाडीच्या चिन्हावर या ठिकाणी उभे केलेले आहेत. BJPच्या चिन्हाचा विषय असा आहे की चिन्ह जर वेगळं घेतलं असतं, समजा त्यांना आम्ही कबशी चिन्ह घेतलं असतं तर ते चिन्ह दुसऱ्या वार्डात ते कुणी घेतलं असतं. जर 18 उमेदवार उभे केले असते तर त्यांना 1 चिन्ह मिळालं असतं. पण 2च उमेदवार उभे करतो तर तिथे 2 चिन्ह त्यासाठी सेपरेट मिळत नव्हते आणि टेक्निकली अडचण होऊ नये, खालीवर मतदान करताना प्रॉब्लेम होईल म्हणून त्यांना आपण कमळ चिन्ह घेतलं आहे. बाकी मी आणि प्राध्यापक तुकाराम दरेकर आम्ही भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला नसून आम्ही आघाडीचं मध्येच काम करतो आणि आघाडीच्या वतीनेच आम्ही त्यांना पाठिंबा दिलेला आहे. नाही, असं काही नाही, असं काही नाही. आम्ही प्रवेश वगैरे काय करायच्या मनस्थितीमध्ये आम्ही नाही. फक्त श्रीगोंदा नगरपालिकेच्या निवडणुकीपुरतं आम्ही भारतीय जनता पार्टीबरोबर आहे. न्यूज रिपोर्टर सुजित गायकवाड, एसएन मीडिया, श्रीगोंदा.